माझ्याही नाही, कारण मलाही पहिल्यांदा प्रथेप्रमाणे अजितचा फोन आला, सिनेमात काम करायचं. हो, त्याच्या पलीकडे उत्तर असू शकत नाही. मग सुबोधनी गोष्ट सांगितली, ती फॉर्मॅलिटी होती. पण मला गंमत अशी वाटली की मी अशा रोलमध्ये का त्याला सुचलो असेल, त्याचं उत्तर तोच देऊ शकेल. पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली. म्हणजे मी कोकणातला नाही, पण बाजूचा गोव्याचा आहे, त्यामुळे साधारणपणे सगळं सारखंच, पण अत्यंत उत्तम युनिट होतं. काम करायला खूप मजा आली. आणि आता सगळे जे म्हणतायत ना, ते सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आत्ता जो काळ आहे, तुम्ही फक्त सिनेमा नाही तर तुम्ही कथा, कादंबरी या कुठल्याही क्षेत्रात जा, जमिनीशी नातं असलेलं लेखन आणि त्या सगळ्या कलाकृती आत्ता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घडतायत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही महाराष्ट्रात जर आता बघितलं तर इकडचे जे कथा लेखक किंवा ही सगळी मंडळी खरं तर मुंबई पुण्याची नाहीच आहे, ती आतल्या मुंबईच्या आतल्या भागातली आहेत. आणि त्यामुळे ते मातीत शिरून, म्हणजे जे काम एकेकाळी श्रीना पेंडसेंनी केलं, ती आता हे करतायत. आणि त्या पद्धतीचा हा चित्रपट आहे याची खात्री आहे. आणि हा सर्व स्तरातल्या लोकांना आवडणार, कारण चित्रपट हा नुसताच मातीतला नाही, तर त्याच्यात उत्कंठा आहे, त्याच्यात व्यक्तिरेखा आहे, त्याला उत्तम कथानक आहे आणि अतिशय सक्षम अशी त्याची मांडणी आहे. म्हणून हा चित्रपट सर्व लोकांना आवडेल आणि तो मोठ्या प्रमाणात बघितला जाईल. आणि या चित्रपटाचा मी भाग आहे, त्याबद्दल सुबोध आणि त्याची सगळी टीम, सुजय, ओंकार आणि अजित, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि अर्थात माझे सगळे मित्रच बरोबर काम करायला असल्यामुळे तर आणखी मजा आली. धन्यवाद.